रांगोळीची पालखी काढते. संताजी जय संताजी. पालखीचं प्रस्थान चाललंय पुढे हळूहळू. हाय हॅलो गुड इव्हिनिंग. आता आम्ही आलो FC रोडला, गुडलक कॅफे कलाकार कट्ट्याजवळ. आणि वारीची आहे ना सुरुवात झालेली आहे परवापासून. आणि आज आहे ना FC रोडला आहे ना, FC रोड मार्गे नानापेठला स्टॉप घेणार आहे. तर पाहूया वारीमध्ये कसं काय काय पाहायला मिळतं आहे. हा आहे ना रोज व्यस्त राहणारा एरिया आहे गुडलक कॅफे. आणि इथं हेवी ट्रॅफिक असते खूप आणि हॉटस्पॉट असतो. आणि आज बघा इथं कशी रांगोळी वगैरे काढलेली आहे रोडच्या मधोमध. आणि सगळे असे फोटो काढतात. सर्व रांगोळीचे फोटो काढतात आहे मस्तपैकी. सर्वजण आहे ना असं काही ना काहीतरी मदत करतात. असे लाडू आणि पाण्याची बघा सुविधा ठेवलेली आहे मी अशी. हे असं स्वीट आहे. इथं बघा डॉगी पण आलेला आहे आणि मस्त शूटिंग करतात आहे, रांगोळी काढतात आहे. आता आहे ना आम्ही FC रोडला चालतोय रस्त्याच्या मधून. आता तुम्हाला कसं सांगू, म्हणजे इथं फुल हेवी ट्रॅफिक असते. आज रस्त्यावर एकही गाडी नाही आणि आम्ही असे चालत चाललेलो आहे FC रोडला. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे आता आहे ना FC रोडवर आम्ही चालतोय, असं रोडाच्या मधून चालतोय. हा समोर रोड आहे. आणि बघा वर्षातनं हे एकच वेळ असतं असं, नाही तर इथं हेवी ट्रॅफिक आणि गाड्यांचीच गर्दी दिसते आपल्याला भरपूर. आज भक्तिमय वातावरण आहे एकदम. आणि सगळे वाट पाहतात आहे पालखीची. माझ्या मते 7-7:30ला येईल पालखी. आणि सगळे हळूहळू आजूबाजूची लोक येऊन आहे ना आपापली जागा अशी पकडतात आहे. हे असं हा मुलगा वाट पाहतोय वारीची. हे आहे ना वैशाली हॉटेल आहे. आणि इथं तुम्ही कधी आलात ना वर्षाचे तर अर्धा एक तास आहे ना तुम्हाला वेटिंग असते, इथं गर्दी असते. आणि आज परिस्थिती बघा, वारीची वाट बघतात आहे. पाणी फ्री ठेवलं आहे हॉटेलवाल्यांनी. आणि इथं फुल गर्दी असते, ट्रॅफिक जाम असते. आणि इथं सगळे वारीची वाट बघतात आहे FC रोडवर असं. हे असं आज यांना माणसं व्यवस्थित हे करायची सर्विस दिली वाटतं गाड्यांसोबत. छोटा मुलगा रांगोळी काढतोय वारी येणार आहे विठोबाची. आपण आता आहे ना फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ आहोत आणि त्याच्या बाजूला हा असा रोड आहे. इथं तुम्हाला असं कधीही शांतता आणि माणसं अशी दिसणार नाही. तर सतत गाड्यांची वर्दळ असते अशी. यायला लागले एक एक हळूहळू. मला वाटतं 7:30 वाजतील. अशा दिंड्या आहे ना यायला लागल्या आता. 6:45 झाले. हां अशा दिंड्यांची सुरुवात झालेली आहे आता. 6:45 वाजलेले आहे. फर्ग्युसन कॉलेजजवळ आम्ही उभे आहोत. हे अराऊंड मला वाटतं 9 वाजेपर्यंत नानापेठला पोहोचतील. ही वारीची सुरुवात आहे ना 700 वर्षापासून झालेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. नंतर 350 वर्षापूर्वी संत तुकारामांनी केलेली आहे. त्या काळामध्ये वारीला आहे ना 8 ते 10 जण यायचे विठोबारक महिला पंढरपूरला. आणि आज आहे ना पाहाल तर तुम्ही 15 ते 20 लाख लोक आहे ना वारीला पायी चालत जातात 300 किलोमीटर आळंदीवरून आणि देहू रोडवरून पंढरपूरला. आणि 300 किलोमीटर चालतात 15 ते 20 लाख लोक. आणि करोडो लोक आहे ना दर्शन घेतात. तुम्हाला दाखवतात हे कसं आहे बघा. हे असे आहे ना 8 ते 10 किलोमीटरपर्यंत एका रांगेत आणि एका शिस्तीमध्ये आहे ना सगळे दिंडीच्या रूपात आहे ना चालतात. ॲम्ब्युलन्सची पण सोय आहे. कोणतरी वाटतं आजारी पडलेलं आहे, एकदम एमर्जन्सी रस्ता देतात.
दोन्ही पालख्या आहे ना एकत्र असतात, जसं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची. आणि ज्ञानेश्वरांची पालखी आहे ना दिवेघाटवरून जाते आणि दुसरी संत तुकाराम महाराजांची पालखी उरळी कांचन रोडने जातात आणि पुढे आहे ना त्या दोन्ही एकत्र होतात. हे असं बघा दिव्य वातावरण आहे. आणि अशा दिंडीच्या पद्धतीने वयस्कर लोक 300 किलोमीटर पायी चालतात. तुम्हाला पण या वारीमध्ये सहभागी व्हायचं असेल ना तर होऊ शकता. ही वारी आहे ना 22 दिवसापर्यंत जाते. देहू रोड आळंदीवरून पंढरपूरला 22 दिवसामध्ये तुम्ही कुठेही जाऊन आहे ना पिकअप करू शकता. 1 डे 2 डे आता 22 दिवस पूर्ण तुम्ही आहे ना वारीचं हे करू शकता प्रवास. किती उत्साह आहे बघा. सकाळी 8 वाजल्यापासून हे लोक चालतातच आहे. अराऊंड रोड 40 किलोमीटर तरी चालतात. थांबले वाटतं वारी. काय चाललंय यार. हो माऊली चला इकडे, सगळं चला इकडे, चला चला सगळ्या बाहेर, चला मावशी चला बाहेर. पालखीचं प्रस्थान चाललंय पुढे हळूहळू. टाळ गजराच्या वादात सात नंबरचे मध्ये चालले. माऊली लोकांची सेवा पण करतात हे लोक. राजगिराचा लाडू, पार्लेजी बिस्कुट आणि पाण्याची बॉटल. हे वारीमध्ये आहे ना हे अशा बॅगा घेऊन चालल्या ना बायका. हे काय वारी पूर्ण करत नाही. बिस्किट आणि लाडू वगैरे जमा करण्यासाठी आलेल्या बायका गावच्या सगळ्या. एक एक दिंड्या चाललेल्या आहे. येईल वाटतं एक अर्धा तासामध्ये आहे ना पालखी आली काय. संत तुकारामाची पालखी आलेली आहे आणि उत्साह बघा. संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे. हे अशा पद्धतीने असे मागून आता संत ज्ञानेश्वरांची मागून. हो मग काय झालं झालं दर्शन. थोडंच आलं. काय ताकद आहे त्यांच्यामध्ये बापरे. कोणामध्ये पालखी व्यवस्थित चाललेली आहे. पावसाचं आगमन झालेलं आहे. भर पावसामध्ये चालले सगळे. टाळ गजराच्या वादात सर्व चालले. पालखीचा माहोल बघा. पाऊस भरदार जोराने आलेला आहे तरी पण सगळे भिजत चाललेले. पावसाने सगळा मोड आपल्याला. खूप जोराने पाऊस येतो.
वारीचं बघा असा प्रवास करतात सगळे प्लास्टिक सकाळी 3 वाजता फॉरनर आली आहे वारी बघायला. बस आहे, दोनच जातात. संताजी जय संताजी. लोक आगे डायरेक्ट स्टारबक्स. हा पडलास का नाही मग पाया? मानसी पडली. फ्रेमला हात लागला. ढकलतात ना ते? ढकलतात. दुसरा पेलवान आ गया. दर्शन झालं का? हा पाय पडायला गेले ना. हा पडला. तो बोलतो तू. मी गेलीच नाही, सगळे माणसं होते तिकडे. मग घुसलीच नाही मी. म्हणलं गेली होती मग नंतर आले. खूप धक्का. स्टारबक्स डिझाईन काय केली काय? काढू ना डिझाईन. चॅटिंग करत बस. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असा पोलिसांचा बंदोबस्त पण जातो वारीमध्ये. आहे ना. स्टारबक्स. सगळे वाट बघतात आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कधी येते. सर्व आता थांबले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कधी येते अशा पद्धतीने हळूहळू येतो. कसं घ्यायला मिळणार आहे? चालायची स्पीड बघा. 6 ते 9 वाजेपर्यंत थांबलो आम्ही. 3 तास झाले सतत वारी चालू आहे अशी. पुढे संत तुकारामांची वारी गेलेली आहे. आता संत ज्ञानेश्वरांची येते. वाट बघतो आम्ही. स्पीड बघा यांचा चालण्याचा किती आहे. माऊलीची पालखी येते. माऊलीची पालखी आली आहे. माऊलीची पालखी येत आहे. दर्शन घ्या सगळ्यांनी. मेन माऊली संत ज्ञानेश्वरांची पालखी येत आहे. 1च मिनिट थांबा. खूप भीड आहे. लांब आहे म्हणून मी असं लांबूनच काढतोय.
घ्या दर्शन माऊलीचे, घ्या 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 घ्या. हे घ्या दर्शन माऊलीचे. वास. या दर्शनासाठी 3.5-4 तास लागले आम्हाला. सगळे चालले आता. मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता हे सर्व चाललेलं आहे माऊलीच्या मागे. अरे पप्पा थांबली तिकडे. काय पुण्य लागेल हे खातील. हो ना. चाललेच आहे. किती 3.5-4 तास झाले, सगळेच जातात आहे. हॅलो रामकृष्ण हरी. पुढे पुढे. हॅलो दीबा समोर आहे, दीबा समोर. कुठे ती? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मस्त वाटलं बघायची. एवढे करोडो लोक तरी असतील. हो, किती? 15-20 लाख लोक जातात, हे बघितलं. पण करोडो लोक दर्शन घेतात त्या पालखी. आम्ही ऍक्च्युली 2 मेन आहे, तुकाराम आणि ज्ञानेश्वर. हा, तुकारामचं माझं फ्रेमला टच झालं. आणि ज्ञानेश्वरांची आता गेली. ज्ञानेश्वर फक्त हे झालं, तुकाराम महाराजांची दर्शन झालं माझं चांगलं. पडली पाहिजे. हो. तिकडे गर्दी होती खूप. असा आनंद घ्यायचा वाटतं. असे शिस्तीत जातात ना एकदम. प्रत्येकाने एक दिवस तरी चालायला पाहिजे या वारी. शेवट आहे हा. किती? 9 वाजता. 6 वाजल्यापासून पालखीची वारी आमची झालेली आहे. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता हा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.